हॅलो स्टुडंट, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आय होप तुम्ही उत्तमच असाल. आज आपण 10वीचा बीजगणित म्हणजेच गणित भाग 1 मधला पहिल्या प्रकरणाबद्दल माहिती घेणार आहोत. तर पहिल्या धड्याचं नाव काय आहे? दोन चलातील रेषीय समीकरणे. दोन चलांतील रेषीय समीकरणे. ओके, हा आपला पहिला धडा आहे. आता त्याच्यातला पहिला पॉइंट काय आहे? दोन चलातील रेषीय समीकरण आपण बघणार आहोत. दोन चल म्हणजे काय? पहिल्यांदा समीकरण म्हणजे काय बघणार आहोत. समीकरण म्हणजे काय? जेव्हा एखादे नंबर असतील, दोन नंबर असतील, त्याच्यामध्ये आपण बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो किंवा भागाकार करतो किंवा गुणाकार करतो, मग आपल्याला उत्तर येते की नाही? मग तो झाला त्या गुणाकार, भागाकार, बेरीज किंवा वजाबाकी. हे केल्यानंतर आपल्याला काय येतं? उत्तर येते. ह्या पूर्ण ह्याला आपण काय म्हणतो? समीकरण म्हणतो. आता इथं काय सांगितलंय? समीकरण आहे, पण किती चल वापरल्यात. आता चल म्हणजे काय? चल म्हणजे बदलणार. आता नंबरची किंमत चेंज होते का? नाही. दोनाची किंमत चेंज होत नाही, तीनाची किंमत चेंज होत नाही, 100ची किंमत चेंज होत नाही. नंबरची किंमत चेंजच होणार नाहीये. पण ज्या गोष्टींची किंमत चेंज होते त्याला चल म्हणतात. आपल्या इंग्रजी मुळाक्षरे असतात. इंग्रजी मुळाक्षरे ए पासून झेड पर्यंत असतात. आता चल बघूया. चल म्हणजे काय? इंग्रजी मुळाक्षरे ए पासून झेड पर्यंतचे कुठलेही लेटर्स किंवा कुठलेही मुळाक्षरे आपण घेतली त्यांना आपण चल वापरतो. गणितामध्ये त्यांना चल म्हणतात आणि ह्यांची किंमत चेंज होते. आपण समजा एक्स हा चल मानला तर एक्सची किंमत कधी कधी 2 येते, कधी कधी 3 येते, कधी 4 येते, कधी वजामध्ये जाते, कधी पॉइंट मध्ये येते की नाही? मग त्यांना चल असे संबोधले जाते. हे आपल्याला इयत्ता 9वी मध्ये आहे चलाची माहिती. आणि या चलाची कोटी म्हणजे आता हे पण आहे आपल्याला 9वी मध्येच आहे. समजा ए चा वर्ग हा 2 काय आहे? ह्या ए ची कोटी झाली. ओके, मग आता दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये ह्या चलाची कोटी किती हवी आपल्याला? फक्त कोटी किती हवी? फक्त एकच हवी. एक पेक्षा जास्त असेल, जर 2 असेल, 3 असेल, 4 असेल तर तो रेषीय समीकरण होणार, दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही. आपल्याला चलाची कोटी फक्त एकच हवी आहे. ओके, आणि चलाचे सामान्य रूप. आता रेषीय समीकरण चलाचे नाही, दोन चलातील रेषीय समीकरणाचे चलांतील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप काय आहे? ax अधिक by बरोबर अधिक c बरोबर 0. आता याच्यामध्ये a, b आणि c ह्या काय आहेत? या संख्या आहेत आणि a आणि y हे काय आहेत? चल दाखवलेले आहेत. इथं कोटी काय आहे? एकच आहे. एक लिहत नाही आपण, 2, 3, 4 एक पेक्षा जास्त असेल तर लिहितो. ह्या समीकरणामध्ये या चलांची कोटी आहे 1 आणि a, b, c ह्या कसे आहेत? a, b, c हे काय आहेत? वास्तव संख्या व x, y हे काय आहेत? चल आहेत. आणि a आणि b ह्या एकाच वेळी काय नसू शकतात? शून्य नकोय. एक ची किंमत शून्य नको. जर एक ची किंमत शून्य असेल तर b ची किंमत शून्य नको. जर काय b ची किंमत शून्य असेल तर a ची किंमत शून्य नकोय. तरच ते दोन चलातील रेषीय समीकरण परिपूर्ण होते. जर a ची किंमत एक तर एक ची किंमत शून्य नको, म्हणजे एकाच वेळी a व b ची किंमत शून्य नको. तेव्हा काय होतं? हे दोन चलातील रेषीय समीकरण होते. ओके, समजलं? दोन चलातील रेषीय समीकरणाचे समीकरण म्हणजे काय? दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप काय दिलाय? ax अधिक by अधिक c बरोबर 0.
ओके, हा सामान्य रूप आहे. त्याच्यामध्ये काय ए बी सी ह्या कशा आहेत, वास्तव संख्या आहेत. आणि एकाच वेळी जर ए आणि बी ची किंमत शून्य असेल, दोघांची किंमत इथे जर शून्य असेल, तर हे रेषीय समीकरण, दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही. एकतर ए ची किंमत शून्य नसावी किंवा बी ची किंमत शून्य नसावी एकाच वेळी. ए ची किंमत शून्य असेल तर बी ची किंमत शून्य नसावी. जर बी ची किंमत शून्य असेल तर ए ची किंमत शून्य नसावी. आणि एक्स वाय हे काय आहेत, चल आहेत. या चलांची कोटी काय आहे, एक आपण लिहत नाही. समजलं तुम्हाला? दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप समजलं? ठीक आहे, आपण आता तक्ता बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. चला आता आपण बघूया तक्ता. आता तुम्ही मला सांगा, दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही. इथं काय आहे, 4m अधिक 3n बरोबर 12. इथं व्हेरिएबल काय दिलाय, एक्स आणि वायच्या ऐवजी एक्सच्या ऐवजी एम दिलाय आणि वायच्या ऐवजी दिलेला आहे एन. आणि एबीसी ची किंमत दिली आहे 4, 3 आणि 12. हे वास्तव संख्या आहेत. आणि या चलाची कोटी 1 आहे. येस. आणि ए आणि बी ची किंमत एकाच वेळी शून्य नाही. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का, इथं आहे. आता इथं बघूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं, 3x वर्ग वजा 4 वजा 7y बरोबर 13. आता ह्यामध्ये काय दिलेलं आहे, जो पहिला चल आहे त्याची कोटी दिलेली आहे 2. म्हणजे इथंच आपण सांगू शकतो की हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. ए बी आणि सी च्या किमती बरोबर आहेत, पण इथं चलाची कोटी आहे 2. म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का, इथे येणार नाही. आता ह्याच्यामध्ये बघूया. आता इथं आहे वर्गमुळात 2 वर्गमुळात 5, हे चालेल आपल्याला. इथं 16 आहे. इथं आहे एक्स आणि वाय, इथं कोटी आहे 1. म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय दिलाय, ए ची किंमत 0 दिली, बी ची किंमत 6 दिली, सी ची किंमत 0 दिलेली आहे. तर मग हे रेषीय समीकरण आहे का, एक्स आणि वाय ची कोटी पण 1 1 आहे. हो आहे. त्यांनी काय दिलाय, ए किंवा बी या दोघांची किंमत एकाच वेळी शून्य नको. एकाच वेळी शून्य नाही. एकतर ए ची किंमत 0 हवी किंवा बी ची किंमत 0 असली तरी चालेल, नसली तर वेल अँड गुड. पण जर ए ची किंमत 0 असेल तर बी ची किंमत 0 नको. जर बी ची किंमत 0 असेल तर ए ची किंमत 0 नको आहे. म्हणून हे रेषीय समीकरण आहे का, हो आहे. आता याच्यामध्ये काय आहे, नेक्स्ट काय दिलाय, 0.3x अधिक 0y वजा 36 बरोबर 0. आता इथे x चा वर्ग 1 आहे आणि सॉरी x चा कोटी एकच आहे आणि y ची कोटी सुद्धा एकच आहे. मग इथं x ची किंमत 0.3 शून्य आहे का, नाही. 0.3 आहे आणि b ची किंमत आहे 0. म्हणजे एका वेळी एकच शून्य असणार आहे. b ची किंमत 0 आहे, x ची किंमत 0 नाही. म्हणजे हे रेषीय समीकरण आहे का, आहे. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय आहे, इथं एक्स ची, आता इथं संख्या आहेत ए बी, सी ची किंमत इथे 0 आहे. ए आणि बी ची किंमत किती आहे, 4 आणि 5. चालेल आपल्याला. आणि एक्स ची कोटी काय आहे, वजामध्ये आहे. वाय ची भागिले आहे म्हणजेच वजा आहे. म्हणजे एक्स ची किंमत किती आहे, क्वेश्चन नंबर सी चा काय सांगतात, 4/x अधिक 5y म्हणजेच बरोबर 0. म्हणजेच काय आहे, एक्स ची कोटी काय आहे, एक्स ची कोटी काय आहे, वजा 1 आहे. छेद आहे की नाही. मग छेद जर वरती गेला तर काय होतो, वजामध्ये येतो. आणि 5/y, छेद y आहे म्हणजे y ची कोटी काय आहे, ती सुद्धा वजामध्येच असणार आहे. आपल्याला वजामध्ये हवी का, नाही. +1 हवी आहे. फक्त एकच हवी, वजा 1 नकोय. म्हणजे हा रेषीय समीकरण आहे का, नाही. आता क्वेश्चन नंबर 7 लास्ट वन. इथं काय आहे, 4, ए ची किंमत आहे 4, बी ची किंमत आहे 5 वजा 5 आणि सी ची किंमत आहे वजा 8. मग ह्या एबीसीच्या किमती तर बरोबर आहेत. आता इथं बघूया, इथं काय आहे, एक्स वाय आहे, इथं आहे वाय. मग आपल्याला हे जमेल का, इथं काय एक्स ची किंमत किती हवी, एक्स ची कोटी 1 हवी, वाय ची किंमत, वाय ची कोटी सुद्धा एकच हवी आहे. आपल्याला हे जमतं का, नाही. म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये जे त्यांनी दिलेले आहे ते फुलफिल होतं का, नाही होत. म्हणून हे काय आहे, रेषीय समीकरण, दोन चलातील रेषीय समीकरण नाही. म्हणून इथं काय येणार, दोन चलातील रेषीय समीकरण नाही. हा तक्ता तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरते आणि आपण पुढे जाऊया. आता आपल्याला एक पॉइंट नवीन आलेला आहे. समजा आपल्याला हे दोन रेषीय समीकरण, दोन चलातील रेषीय समीकरण, या दोन्ही रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करत असतो ना, तेव्हा त्याला आपण म्हणतो
एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. म्हणजेच या दोन्ही समीकरणांना जर आपण सोडवलं तर त्यांच्यातील x ची किंमत आणि y ची किंमत दोन्ही समीकरणामध्ये टाकल्यावर एकच असेल. मग दोन्ही समीकरणांचं उत्तर आपापलंच येणार आहे, पण यांच्या किमती समान असणार आहेत, x आणि y च्या किमती. ठीक आहे. त्यांनी काय दिलंय, जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी आपण विचार करत असतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. ओके. सराव संच 1.1. 1.1 त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पहिला प्रश्न आहे, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. मग त्यांनी कृती दिली, पहिल्यांदा कृती लिहूया आणि त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करूया. कृती काय आहे, 5x अधिक 3y बरोबर 9 हे समीकरण आहे एक. 2x वजा 3y बरोबर 12 हे समीकरण आहे 2. समीकरणाची उकल आहे. ओके. त्यांनी आपल्याला दोन समीकरणे दिलेली आहेत. समीकरणाची आता आपल्याला हे दोन सामायिक समीकरणे सोडवायला सांगितलेले आहेत. मग पहिल्यांदा काय दिलंय, त्यांनी पहिल्यांदा समीकरण दिले 5x अधिक 3y बरोबर 9 हे समीकरण 1 दिलेले आहे. समीकरण 2 काय दिलेले आहे, 2x वजा 3y बरोबर 12 हे समीकरण नंबर 2 दिलेले आहे. मग पहिल्यांदा काय करायचंय, समान काय आहे, x ची किंमत x आणि y हे y हे दोन्ही समान आहेत. x चा सहगुणक आहे 5 आहे आणि ह्या x चा सहगुणक आहे 2. मग इथं y ची सहगुणक 3 आहे, ह्या y चा सहगुणक सुद्धा 3 आहे. मग आपण काय करूया, हे y घालवू शकतो, रिमूव्ह करू शकतो. म्हणून काय करायचंय, दोन्ही ठिकाणी भिन्न चिन्ह आहे. भिन्न चिन्ह असल्यावर काय करतो आपण, बेरीज करतो आणि समान चिन्ह असल्यावर वजाबाकी करतो. मग इथं भिन्न चिन्ह आहेत, एका ठिकाणी अधिक आहे, एका ठिकाणी आहे वजा. मग आपण काय करूया, समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करूया. म्हणून पहिला समीकरण जसे तसे 5x अधिक 3y बरोबर 9 आणि 2x वजा 3y बरोबर 12 यांची काय करायचे, बेरीज करायचे. मग अधिक 3y वजा 3y कॅन्सल होतील, म्हणजे 3y मधून 3y गेले, राहिले 0, लिहायची गरज नाही. 5x अधिक 2y हे चल जसं लिहिलंय, अंकांची बेरीज होते. 5 अधिक 2 बरोबर 7. आता इथं आहे 9 आणि 12, 9 अधिक 12, 12 अधिक 9 किती होतात बघू सांगा, किती आले, 21. x तसं लिहिला. आता 7 पक्षांतर होणार, म्हणजे एका ठिकाणावरून बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या ठिकाणी जाता 7 इथे x ला काय आहे, गुणिले आहे. पण जर गुणिली संख्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या ठिकाणी जाताना काय होते, गुणिलीचं होतं भागिले. म्हणजे आता 21 जसं ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहिले, पण 7चं पक्षांतर होते. 7 इथं x ला काय आहे, गुणिले आहे. मग गुणिले 7 21 ला काय होणार, भागिले 7 होणार. 7च्या पाड्यात 21 येतात का बघा, 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 21. म्हणजे इथं 7 त्रिक 21 म्हणजे x ची किंमत किती आली 3. म्हणजे x बरोबर 3 त्यांनी इथे दिलं, x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय, 5x अधिक 3y बरोबर 9. म्हणजे जिथे जिथे x असेल तिथे आपण 3 ही संख्या टाकू शकतो. म्हणजे इथं काय येणार, x इथं 5 गुणिले, इथे x नाही आहे बरं, 5 गुणिले x आहे. मग इथं गुणिले लिहित नाही, पण इथं संख्या आलेली आहे ना, म्हणून मग 5 गुणिले 3 अधिक 3y बरोबर 9. मग 5 त्रिक 15 आहे की नाही. आता 5 त्रिक 15 इथे काय आहे, अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे अधिकचं काय होतं, वजाबाकी होते. म्हणून 9 ज्या ठिकाणी होतं तिथंच बरोबर चिन्हाच्या नंतर 9 आहे, 9 जसं तसं लिहिलं. 5 त्रिक 15 इथं अधिक होतं, इथं आल्यावर काय होणार, वजा 15 होणार. म्हणून 3x बरोबर 9 वजा 15. आता 9तून 15 जातात का, नाही जात. म्हणून 15तून 9 घालवायचे. 15तून 9 गेलं, राहिले 6. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, वजा आहे. पण मोठ्या संख्येचं चिन्ह कसं आहे, वजा आहे, म्हणून वजा 6 येणार. मग वजा 6 जसेच्या तसं लिहिलंय. आता 3 y ला कसं आहे, गुणिले आहे. मग गुणिले y इकडे आल्यावर, गुणिले 3 इकडे आल्यावर काय होणार, भागिले 3 होणार. मग 3च्या पाड्यामध्ये 6 येते का बघा, 3 1 3, 3 2 6, 3 1 3, 3 2 6. मग इथं काय आहे, 2 आहे, पण कसं चिन्ह कसं आहे, वजा आहे, म्हणून काय किंमत येणार, वजा 2. मग x ची किंमत किती आलेली आहे, 3 आणि y ची किंमत किती आलेली आहे, वजा 2. मग इथं x च्या ठिकाणी काय लिहिणार मी, 3 आणि y ची किंमत किती आलेली आहे, वजा 2. म्हणून 3
-2 ही ह्या दोन्ही समीकरणांची उकल आहे. म्हणजे चेक कसं करायचं? आपण या समीकरणामध्ये x ची किंमत 3 टाकायची आणि y ची किंमत -2 टाकायची. पहिल्या समीकरणाचं उत्तर आपल्याला 9च येणार आणि या समीकरणामध्ये सुद्धा x ची किंमत 3 टाकायची आणि y ची किंमत -2 टाकल्यावर उत्तर 12च येणार. जर असं होत असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे. तुम्ही ट्राय करू शकता. उत्तर टाकून बघा. तुम्हाला उत्तर ही आलेली x आणि y ची किंमत तुम्ही टाकून बघा. उत्तर 9 आणि समीकरण 2चं उत्तर 12च येणार. ओके? तुर्तास एवढंच. कारण की व्हिडिओ खूप मोठे होत आहे. बाकीचं राहिलेलं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मला असं वाटते की मी जे काही तुम्हाला एक्सप्लेन केलंय ते तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर समजलं नसेल तरीही कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा समजवण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत अभ्यास करत राहा. बाय.